14 वर्षाचा माझा तरुण विद्यार्थी माझ्या घरी आला. त्याची शिकवणी घेता घेता मध्येच त्याने माझा हात धरला आणि मला म्हणाला की मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता. त्याच्या बोलण्यामध्ये मी सुद्धा भारावून गेले. त्यानंतर तो माझ्यासोबत चेक करू लागला. त्याला मी सुद्धा प्रतिसाद देऊ लागले. त्यानंतर आमच्या दोघांमध्ये जे घडलं ते मला अनपेक्षित होतं. माझे नाव सोनाली आहे. मी 22 वर्षाची आहे. मी एका माध्यमिक शाळेमध्ये शिक्षिका आहे. लहानपणापासूनच मला मुलांना शिकवण्यामध्ये रस होता. त्यामुळे मी ठरवलेलं की मोठे झाल्यानंतर शिक्षक बनायचं. म्हणून मी 12वी नंतर DEDला ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर मी एका माध्यमिक शाळेवर शिक्षिका म्हणून लागले. मी ज्या शाळेवर शिक्षिका होते तेथील बाकी सर्व शिक्षक माझ्यापेक्षा वयाला खूपच मोठे होते आणि या सर्वांमध्ये मी 22 वर्षाची एक सुंदर शिक्षिका त्या शाळेवरती रुजू झाले होते. पहिल्यांदा जेव्हा मी 8वीच्या वर्गावर शिकवायला गेले तेव्हा माझ्याकडे बघून मुलांना असं वाटलं सुद्धा नाही की आमच्या शिक्षिका असतील म्हणून. मी वर्गावर गेले पण कोणच मुलं उठून मला गुड मॉर्निंग म्हणले नाहीत. एवढ्यातच मागून प्रिन्सिपल सर वर्गात आले आणि मग त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना माझी ओळख करून दिली. प्रिन्सिपल सर म्हणाले की या साबळे मॅडम आहेत. तुमच्या वर्गावर नवीन शिक्षिका म्हणून रुजू झाल्या आहेत. या तुम्हाला गणित विषय शिकवणार आहेत. सर्व विद्यार्थी माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागले कारण मी एका 18 वर्षाच्या सुंदर मुलीसारखीच दिसत होते. वर्गातील मुले तर माझ्याकडे एकटक लावून बघत होती. त्यानंतर मी वर्गात शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला तर मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे नाव आणि त्यांचे गाव विचारले. सर्व मुलांनी आपापली ओळख करून दिली आणि मग मी शिकवायला सुरुवात केली. माझी शिकवण्याची पद्धत बघून मुले तर फारच खुश झाली होती आणि अशातच एक करण नावाचा मुलगा होता. तो दिसायला खूप सुंदर होता आणि हँडसम होता. तो फक्त 14 वर्षाचा होता पण त्याच्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की त्याचं वय एवढं कमी असेल. तो एवढा सुंदर आणि 20 वर्षाच्या मुलासारखाच दिसत होता. मी रोज वर्गावरती शिकवायला जायचे तेव्हा मी करणकडे बघायचे तर करण एकटक माझ्याकडेच बघत असायचा. त्याला एखादा प्रश्न विचारला, मी आवाज दिला तरी त्याचं लक्ष नसायचं. तो फक्त माझ्याकडे बघत बसलेला असायचा. असंच एक दिवस मधल्या सुट्टीमध्ये करण मला वरांड्यामध्ये भेटला. बाकी सर्व मुले जेवणासाठी वर्गामध्ये होती. तिथे फक्त मी आणि करण दोघेच होतो. त्यामुळे मी करणला विचारले की तू माझा तास चालू असताना माझ्याकडे असं एकटक बघतोस? तर तो काहीच बोलला नाही. शांतच उभा राहिला. मी त्याला पुन्हा विचारलं, करण मी तुला काहीतरी विचारते. माझा तास चालू असताना तू माझ्याकडे एकटं कसं का बघत असतोस? त्यावर करण म्हणाला, नको मॅडम, मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला राग येईल आणि वाईट वाटेल. मी त्याला म्हणाले, असं काहीच होणार नाही, तू सांग. त्यावर करण म्हणाला की मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता. तुमच्याकडे बघून असं वाटतच नाही की तुम्ही आमच्या मॅडम आहात. आमची मैत्रीण असल्यासारखेच तुम्ही आम्हाला वाटता. करण हे बोलताच मी लगेचच त्याला विचारलं, असं का बरं? त्यावर करण म्हणाला की का कुणास ठाऊक माहीत नाही मॅडम, पण तुमच्याकडे बघतच बसावं असं वाटतं. ज्या दिवशी तुम्ही शाळेत येत नाही तो दिवस कसा बसा घालवतो आम्ही. एवढी तुमची सवय झाली आता. मग मी त्याला म्हणाले, जेव्हा मी शाळेत नव्हते तेव्हा शाळेत येत होता ना, मग आता असं काय झालं? त्यावर करण म्हणाला की आधी तुमची सवय नव्हती, मन फक्त अभ्यासात लागायचं. पण आता तुमची अशी काही सवय झाली आहे की अभ्यासात मन लागत नाही. बाकी विषय सोडून फक्त तुमच्याच विषयाचा दिवसभर तास चालू असावा असं वाटतं. त्याचं हे बोलणं अगदी माझ्या मनातच घुसत होतं. पण शेवटी मी त्याची शिक्षिका होते त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त मी त्याच्यासोबत बोलू शकत नव्हते. पण खरं सांगायचं तर हे बोलणं मला हवंसं वाटत होतं. तरीसुद्धा मी त्याला म्हणाले की ठीक आहे, तू तुझ्या वर्गात जा, आपण नंतर बोलू. त्यानंतर मी स्टाफ रूममध्ये गेले पण माझ्या मनामध्ये करण बोललेले ते शब्द ऐकू येत होते. खरं सांगायचं झालं तर करण वर्गामध्ये खूपच हुशार होता. तो शाळेत स्पोर्टमध्ये सुद्धा खूप हुशार होता आणि शाळेतील बाकी गोष्टींमध्ये सुद्धा त्याचा सहभाग असायचा. तो दिसायला पण फार सुंदर होता. खरं तर मी त्याच्याकडे जेव्हा बघायची तेव्हा माझं सुद्धा भान हरवून जायचं. तो माझ्याकडे एकटक बघत असायचा. आपण खरं तर मी पण त्याला चोरून चोरून बघत असायचे. त्याच्याकडे बघताना मी सुद्धा विसरून जायचे की मी त्याची शिक्षिका आहे म्हणून. असेच काही दिवस गेले आणि पहिली परीक्षा पूर्ण झाली आणि त्या परीक्षेमध्ये करणला गणितामध्ये फारच कमी मार्क मिळाले. त्यानंतर एक दिवस त्याचे पालक शाळेमध्ये आले
आणि मला म्हणाले की आमचा करण सर्व विषयामध्ये हुशार आहे. दर परीक्षेला त्याला सर्व विषयामध्ये चांगलेच मार्क मिळतात. पण यावेळेला त्याच्या गणिताच्या शिक्षिकासुद्धा बदलल्या आणि तुम्ही या शाळेवरतीच रुजू झाला. आणि याच वेळेला त्याला गणितामध्ये कमी मार्क मिळाले. हे असं कसं झालं? त्याचे पालक असं बोलल्यानंतर मी त्यांना म्हणाले, करण खरंच खूप हुशार विद्यार्थी आहे. मला समजत नाही की त्याला माझ्या विषयामध्ये एवढे कमी मार्क कसे मिळाले. पण तुम्ही काळजी करू नका, मी त्याची जास्तीची शिकवणी नक्की घेईन. त्यानंतर मी करणला सांगितले की तुझ्या पालकांनी मला तुझी शिकवणी घ्यायला सांगितले आहे. करण ठीक आहे म्हणाला. मग मी त्याला म्हणाले की शाळा सुटल्यानंतर तू माझ्या घरी ये. शाळा सुटल्यावर मी घरी गेले आणि माझं सर्व आवरलं आणि त्यानंतर 6च्या दरम्यान करण माझ्या घरी आला. माझ्या घरामध्ये माझी आई, माझी बारकी बहीण आणि मी, आम्ही तिघीच होतो. आमचं घर तसं मोठं होतं. माझी आई आणि बारकी बहीण हे बाहेरच्या हॉलमध्ये बसले होते. करण आल्यानंतर त्याने मला आवाज दिला. मग मी त्याला बोलावून माझ्या रूममध्ये घेतलं. माझी रूम हॉलपासून तशी दूरच होती. रूममध्ये आत करण आणि मी, आम्ही दोघेच होतो. त्यानंतर मी रूमचं दार लावलं आणि करणला म्हणाले की आपण शिकवणीला सुरुवात करूया. त्यानंतर करण काहीच बोलला नाही, फक्त माझ्याकडे बघतच बसला. मी त्याला पुन्हा विचारलं की करण, आपण शिकवणीला सुरुवात करूया का? तर त्याचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. मी पुन्हा त्याला विचारलं आणि मग करण मला म्हणाला की मॅडम, मला तर विश्वासच होत नाही की तुम्ही माझी शिकवणी घेत आहात. शाळेत तर सगळे विद्यार्थी असतात आणि तुम्ही सर्वांना शिकवत असता, पण इथं मी तुमच्या घरी तुमच्याकडे शिकायला आलो आणि इथं फक्त तुम्ही आणि मी, आपण दोघेच आहोत आणि तुम्ही तुमचा संपूर्ण वेळ फक्त माझ्यासाठी देणार आहात याची कल्पना करूनच मला कसं तरी होते. मी करणच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला म्हणाले की आपण शिकवणीला सुरुवात करूया. आणि मग मी त्याची शिकवणी घ्यायला सुरुवात केली. मी शिकवत होते, पण करणचं माझ्या शिकवण्याकडे लक्षच नव्हतं. तो फक्त माझ्याकडेच बघत असायचा. आता मात्र माझ्या पण अंगावरती त्याच्या नजरेमुळे काटा यायला लागला होता. आता माझं पण शिकवण्याकडे लक्ष नव्हतं. मग मी पण त्याच्याकडे एकटक बघत बसले. त्यानंतर पुढचे 10 मिनिटे फक्त आम्ही एकमेकांकडेच बघत होतो. कारण माझ्यापेक्षा वयाने लहान आहे आणि मी त्याची शिक्षिका आहे हे सुद्धा मी विसरून गेले होते. आणि असंच एकमेकांकडे बघत असताना करणने माझा हात हातात घेतला आणि मला म्हणाला की मॅडम, तुम्ही खूप सुंदर दिसता. मला फक्त तुमच्याकडे बघत बसावं वाटतं. त्यावर मी त्याला म्हणाले, अजून काय काय वाटतं? मग त्याने माझ्या डोळ्यात बघितलं आणि मला म्हणाला की खूप काही वाटतं, पण तुम्ही माझे शिक्षक आहात, यामुळे मी तुम्हाला बोलू शकत नाही. त्यावर मी करणला म्हणाले की इथं मी तुझी शिक्षिका नाही असं समज आणि सांग, माझ्याकडे बघून तुला काय काय वाटतं? त्यावर करण म्हणाला की तुम्ही कायम माझ्यासोबत असाव्यात मला वाटतं. तुमचा हात कायम माझ्या हातात असावा असं वाटतं. आयुष्यभर आपण दोघे सोबत राहावं असं वाटतं. करणच्या या बोलण्यानंतर आता मात्र माझ्या अंगावरती शहारे आले होते. माझे सगळे अंग गरम झालं होतं आणि मग करण माझ्याजवळ आला. तो माझ्याजवळ येत होता, पण त्याला विरोध करायचं माझं धाडस होत नव्हतं. तो जे काही करत होता त्याला मी अगदी प्रतिसाद देत होते. करण माझ्या जास्त जवळ येणार एवढ्यात मी त्याला थांबवलं आणि म्हणाले की करण, हे आपण चुकीचं करतोय. त्यावर करण म्हणाला की चुकीचं की बरोबर हे मला माहीत नाही, पण तुम्ही समोर असल्याने तर मला खरंच काहीतरी वेगळंच होत असतं. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला म्हणाले की आजची शिकवणी आपण बास झाली, आपण उद्या शिकूया. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये करण माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. मी विचारातच पडले, रोज अगदी एकटक बघणारा हा मुलगा आज माझ्याकडे एकदासुद्धा कसं बघत नाही. त्यानंतर शाळा सुटली, मी घरी आली. मी माझं सगळं आवरलं, कारण मला माहीत होतं की करण आता शिकवण्यासाठी माझ्या घरी येणार आहे म्हणून. पण करण शिकवणीसाठी सुद्धा घरी आला नाही. असेच 2-3 दिवस गेले. करण शाळेतसुद्धा माझ्याकडे बघत नाही आणि शिकवणीला सुद्धा घरी आला नाही. त्यानंतर मला मात्र काही राहवलं नाही आणि मी त्याला विचारलं, तू शिकवण्यासाठी घरी का येत नाहीस? त्यावर करण म्हणाला की मी शिकवण्यासाठी तुमच्या घरी आलो तर माझं स्वतःवर संयम राहत नाही. आणि त्यावर मी सुद्धा म्हणाले की माझं सुद्धा राहिलं असं वाटत नाही. मग पण तू येत नाहीस या कल्पनेने मला घरामध्ये मूड लागत नव्हता. एवढेच काय, शाळेत माझा तास चालू असताना पण तू माझ्याकडे बघत नाहीस तर मला शिकवायला सुद्धा मूड लागत नव्हता. मी हे बोलताच करण मला म्हणाला की हे असं का मॅडम? तर मी त्याला म्हणाले की हे काय होत आहे ते मला सुद्धा कळत नाही, पण तुझ्यासोबत एक वेगळीच अटॅचमेंट वाटत आहे.
त्यावर करण म्हणाला की याच गोष्टीमुळे मी तुमच्याकडे येत नाही, कारण तुम्हालासुद्धा माझी सवय लागली आहे, मलासुद्धा तुमची सवय लागली आहे. असं बोलून करण तिथून निघून गेला. आणि मग पुढचे काही महिने गेले आणि दुसरी सराव परीक्षा जवळ आली. तेव्हा मात्र माझ्या मनामध्ये विचारांनी थैमान घातलं होतं, कारण यावेळेला करणला माझ्या विषयामध्ये कमी मार्क मिळवून चालणार नव्हते. कारण माझा विषय स्वतः बाकी सर्व विषयांमध्ये करण खूप हुशार होता. त्यामुळे मी त्याला म्हणाले की करण, की शिकवणीसाठी माझ्या घरी येत जा. आणि मग करण शिकवणीसाठी माझ्या घरी आला आणि मग मी त्याला शिकवायला सुरुवात केली. यावेळी मात्र करण संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे होतं. तो माझ्याकडे वर बघतसुद्धा नव्हता. ही गोष्ट कुठेतरी माझ्या मनाला खात होती. पण करण मन लावून अभ्यास करतो या गोष्टीमुळे मी मात्र खुश होते. आणि त्यानंतर सराव परीक्षा झाली आणि करणला माझ्या विषयामध्ये सर्वात जास्त मार्क मिळाले. सर्व वर्गामध्ये करणचा पहिला नंबर आला. हे बघून मी फार खूप खुश झाले होते. आणि त्याच दिवशी दुपारच्या सुट्टीत करण माझ्याजवळ आला आणि त्याने मला एक फूल माझ्या हातावर दिले आणि म्हणाला की मॅडम, तुमच्यामुळेच मी या विषयामध्ये सर्वात जास्त मार्क मिळवले. तुम्ही मला मनापासून शिकवलं आणि आपलंसं केलं, त्यामुळेच मी हे सर्व साध्य करू शकलो. मनापासून आभारी आहे तुमचा. करण असं बोलून माझ्या पाया पडला. मग मी त्याला म्हणाले, खरं तर ही तुझीच मेहनत आहे. त्यानंतर करण मला म्हणाला की मॅडम, आपल्यामध्ये जे घडलं आणि मी तुम्हाला जे बोललो ते सर्व विसरून जावा. तो माझा बालिशपणा आणि पोरकळपणा होता असं समजा. असं बोलून करण निघून गेला. पण खरं तर या सर्वांमध्ये करणच्या एकट्याची चूक नव्हती. मी सुद्धा त्याच्यामध्ये गुंतत गेले होते. त्यामुळे मी त्याच्यावरती करणला काहीच उत्तर दिलं नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी तर करणने शाळाच बदलली. हे मला थोडं अपेक्षितच होतं. त्यानंतर माझा तास चालू असताना वर्गामध्ये मी करणच्या मोकळ्या भागाकडेच बघत बसायचे. पण हळूहळू मला सुद्धा सवय झाली आणि मी करणला पूर्णपणे विसरून गेले. त्यानंतर जवळपास 2 वर्ष लोटली आणि एक दिवस करण माझ्या घरी आला आणि त्याने माझ्या हातावरती पेढा दिला आणि मला म्हणाला की मॅडम, ओळखलं का मला? मी त्याला म्हणाले की हो, का नाही ओळखणार, तुला तर मी चांगलीच ओळखते, पण तूच अचानक कुठे गायब झाला होतास. त्यावर करण मला म्हणाला की मॅडम, मी शाळा बदलली होती. मी त्याला म्हणाले, मला समजलं पण का? त्यावर करण मला म्हणाला की त्या शाळेमध्ये राहून माझा अभ्यास होणार नव्हता आणि तुम्ही समोर असल्यानंतर माझं अभ्यासामध्ये मनसुद्धा लागणार नव्हतं. पण आयुष्यामध्ये काहीतरी साध्य करायचं असेल तर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, हे मला माहिती होतं. त्यासाठीच मी शाळा बदलली आणि मी मन लावून अभ्यास करायला लागलो. आणि आज माझा 10वीचा निकाल लागला आहे आणि मी चांगल्या मार्काने पास झालो आहे. खरं तर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. मी जेव्हा जेव्हा अभ्यासाला बसायचे तेव्हा तेव्हा डोळ्यासमोर तुमचा चेहरा दिसायचा आणि मग मनात एक विचार यायचा की तुमच्या नजरेमध्ये जर स्वतःला प्रूव्ह करायचं असेल तर चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवणं गरजेचं आहे. म्हणून मी मन लावून अभ्यास केला आणि त्याचं फळ म्हणून आज मला चांगले मार्क मिळाले. आता यानंतर मी पुढच्या ॲडमिशनसाठी शहरात जाणार आहे, मोठ्या कॉलेजमध्ये. त्यामुळे यानंतर तुमची आणि माझी भेट होईल का नाही हे माहीत नाही, म्हणून आज मी तुम्हाला भेटायला आलो. करण असं बोलताच मला काय बोलावे हे सुचतच नव्हतं. त्यानंतर मी करणला फक्त एवढंच म्हणाले की तू कुठेही जा, पण मन लावून अभ्यास कर आणि आयुष्यात काहीतरी मोठे साध्य कर. मी असं बोलताच तो निघून गेला. या गोष्टीला आता जवळपास 2 महिने उलटून गेले होते. पण माझ्या मनातून त्याचा विचार काही जात नव्हता. तो आयुष्यात पुन्हा केव्हा मला दिसेल का नाही हे मला माहीत नव्हते. त्याच्या आणि माझी पुन्हा भेट होईल का नाही हे सुद्धा मला माहीत नव्हतं. पण आयुष्यात आलेला एक सर्वात मोठा आणि सुंदर विद्यार्थी म्हणून तो कायमच माझ्या मनात राहणार होता. शिक्षिका म्हणून काम करत असताना मला खूप अनुभव आले होते, पण करण या सगळ्यामधला एक गोड अनुभव होता जो कधीच न विसरण्यासारखा होता. यानंतर सुद्धा मला खूप विद्यार्थी भेटणार होते आणि भेटतसुद्धा होते, पण मनामध्ये करणसाठी जी जागा होती ती फक्त त्याचीच होती. पण या गोष्टीचा आनंद होता की करण त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जात होता. आणि एका गोष्टीचं कुतूहलसुद्धा होतं की एवढा कमी वयात करणला जी समज होती ती समज माझ्यातसुद्धा नव्हती. तो लहान असून त्याने मला वेळोवेळी समजवलं होतं, पण मी त्याच्यापेक्षा वयाने मोठी असून आणि त्याची शिक्षिका असूनसुद्धा मी त्यात वाहून जात होते. आणि या गोष्टीची खंत मात्र माझ्या मनात राहिली होती. पण असो, आयुष्यात असे चढउतार येतच राहतात. पण या सगळ्यामध्ये आपण चांगल्या गोष्टी शोधल्या पाहिजेत. आणि या घटनेत हेच चांगली गोष्ट होती की करण त्याच्या आयुष्यात पुढे जात होता. भविष्यात त्याला चांगल्या हुद्द्यावरती बघताना मला नक्कीच आनंद होईल आणि करण ते साध्यसुद्धा करेल, कारण तो एक हुशार, प्रामाणिक आणि कष्टाळू मुलगा होता. अजूनही शाळेत करणच्या बाकावरती बसायचं तो
माझ्यासाठी बाकी बाकांपेक्षा खूप स्पेशल होता आणि तो कायमच माझ्यासाठी स्पेशल राहील, कारण माझ्या शिक्षिका पेशातला सर्वात आवडता आणि गोड विद्यार्थी त्याच बाकावरती बसायचा.